यंदा मोदी 400 पार करतील. ते काय आपण सांगू शकत नाही, भविष्यवक्ता नाही आपण. मोदी म्हणजे पंतप्रधान होणारच आहे. क्या कहेंगे हम, मोदी जी को ही अपना नियुक्त करते हैं. नरेंद्र मोदींनी केले सर्व काय. उद्धव ठाकरेंना बघून मतदान करतील का लोक? उद्धव ठाकरेंना बघून करणार जे आहे पहिले शिवसेना कट्टर ते करतात. वैतागलेत लोक कोणाला? सगळ्यांना, सगळ्या पक्षांना. कुठली शिवसेना, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना उद्धव ठाकरेची म्हणजे त्याचा वडिलांची. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे आहे. काय ते का असं ते गद्दारी प्रेशरवर गेलंय. शिवसेना ही यांची आहे, बाळासाहेब ठाकरे. उद्धव ठाकरेलाच भेटलं पाहिजे ते चिन्ह. आता तुम्ही जसं म्हणताय तसं सगळी लोक म्हणतात का? हां, सगळे म्हणणार, सगळे म्हणणार आणि तो रिझल्ट येणार. उद्धव ठाकरेंचे मुंबईतनं किती खासदार निवडून येतील? 4 उमेदवार आहेत. 4चे 4 येणार. 4चे 4. हो, आणि एकनाथ शिंदेचे 3 आहेत, त्यांचे किती येतील? काही येत नाही. काका काय वाटतं या मतदारसंघात अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत. मला वाटतं यामिनी जाधव. अरविंद सावंतच येणार, बाकी कोण नाही. नमस्कार, मी सूरज पाटील. लगाव बातमीमध्ये तुमचं स्वागत. कारभार लोकसभेचा पाहण्यासाठी आपण आलोय दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये आणि मी जिथं आहे तो लालबागचा परिसर आहे. लालबाग आणि शिवसेना हे खूप जुनं नातं आहे, पहिल्या आमदारापासूनचं नातं आहे. शिवसेना फुटल्यानंतर सर्वाधिक परिणाम हा लालबागमध्ये दिसून आला. त्यामुळे आता लोकसभेच्या तोंडावरती इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. इथल्या लोकांना कोणाचं पारडं जड वाढतं, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अरविंद सावंत की शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या यामिनी जाधव? तर लोकांशी संवाद साधूया की नेमकं त्यांना कोण योग्य वाटतंय. काकी, हो काकी, काय वाटतं या मतदारसंघात वारं कोणाचं, अरविंद सावंत की यामिनी जाधव? तर काय सांगू शकत नाही बाबा, कुठे वारं जाऊ शकतं. कुठे वारं जायला असं वाटतं तुम्हाला? नाही सांगू शकत नाही. बरं, देशाचं वारं कसं जायला? नरेंद्र मोदींकडे जाईल की राहुल गांधींकडे? नरेंद्र मोदींकडे जाईल. नरेंद्र मोदी. हां. काय बरं वाटतं असं? त्यांनी भरपूर काय काय केलंय. काय मतदारसंघात वारं कोणाचं आहे? वारं जास्त मशालचंच आहेत. अरविंद सावंत बऱ्याच वेळा निवडून आलेले आहे आणि त्यांची कामं पण आहे या एरियात. काय कामं केलं तुम्ही, बघितलेली कामं काय? बघितलेली कामं म्हणजे करोना काळात पण त्यांनी मदत केलेली आहे. गरीब माणसाला भोजनाची व्यवस्था केलेली आहे, गोळ्या औषधांची केलेली आहे. त्यांचे नगरसेवक अनिल कोके साथीदार, त्यांनी पण बरीच मेहनत केलेली आहे. साफसफाई, या फवारे मारणे, हे बरीच कामं केली आहे. पेशंट लोकांना घेऊन जाणे हॉस्पिटलला, त्यांच्या उपचारासाठी मदत करणे, सगळे कामं अनिल कोके या साहेबांनी केलेली आहे. त्यांच्या विरोधात ज्या आहेत ना यामिनी जाधव, तर त्यांनीही मदत केली आहे. त्यांचे मिस्टर यशवंत जाधव त्यांनी मदत केली असं ते सांगतात. मग त्यांची मदत पोचली नाही का? नाही, त्यांची मदत ह्या एरियात तर नाही झाली, त्यांच्या एरियात झालेली आहे. आता बघू दोघांपैकी कोण येतोय. देशाच्या पातळीवरती राहुल गांधी चांगले की नरेंद्र मोदी चांगले? नरेंद्र मोदी चांगले आहेत. का बरं? त्यांनी पण बरीच कामं केलेली आहेत. भाजपचे मोठे नेते आहेत ते. मग आता इथं या मतदारसंघात यामिनी जाधवला देणार नाही, मग नरेंद्र मोदी कसे येतील? नाही, आता मी काय सांगू शकत नाही. माझ्यासारखे हजारो मतदारसंघ आहेत ना, जो तो आपापल्या परीने मतदान करणारे आहेत. आता आम्हाला पण बरेच वर्ष आणि अरविंद सावंतनी मदत केलेली आहे. जे आम्हाला घरात जे काय लागते ते आम्ही शाखेत जाऊन करून येतो. माझा मुलगा, माझी मिसेस, या आम्हाला डॉक्टर की काय लागते ते आम्ही शाखेत जाऊन करून घेतो आणि ते लोक आम्हाला मदत करतात, नाही बोलत नाही कुठल्याही. म्हणजे मतदारसंघात अरविंद सावंत आणि देशात मोदी? हां, अरविंद सावंत आणि देशात मोदी. शिवसेना फुटल्याचा काही तोटा होईल का एकनाथ शिंदे यांना, किंवा फायदा होईल का उद्धव ठाकरेंना? नाही, आता काय सांगू शकत नाही. 4-5 तारखेलाच माहिती पडेल काय होणार ते. बघू आता काय ते पुढे. शिवसेना फुटीवर काय म्हणाल, कसं योग्य वाटतं की अयोग्य वाटतं? नाही, त्यांच्या मनात काय झालं त्यांचं काय माहिती, पण ते अयोग्यच आहे. मिळून मिसळून काम केलं असतं तर फायदा झाला असता. एकनाथ शिंदेने असं नाही केलं पाहिजे होतं. मग एकनाथ शिंदेनी चुकी केली का? नाही, चुकी असं सांगू शकत नाही. त्यांनी पण आपलं काहीतरी मिटिंग करून काय त्यांचे साथीदार गेलेत गुवाहाटीला, तर त्यांच्या परीने ते गेलेले आहेत ना. ही शिवसेना, ही मशालची शिवसेना, ही खरी शिवसेना आहे. राम मंदिर बांधल्याचा फायदा भाजपला होईल का? हां, राम मंदिरचा फायदा होईलच. बघू आता 5 तारखेला काय होते ते. चांगलं झालेलं आहे. कामं इथले सध्याचे खासदार कामं करतात काय? हां, करतात ना. कोण आहेत माहिती आहे? अरविंद सावंत. अरविंद सावंत. त्यांच्या विरोधात कोण आहे माहिती आहे? ते यामिनी जाधव. यामिनी जाधव. धनुष्यबाण आणि मशालाशी लढाई आहे. हां, लोक कोणाला सपोर्ट करतील चांगला? दोघींना सपोर्ट आहे, असमंजसमध्ये आहे. काय ते शिवसेनाच आहे ना दोन्ही. होय. हां, मग दोन्ही शिवसेना वेगळ्या नाहीत का? नाही वेगळा आहे पण असमंजसमध्ये आहे सामान्य माणसांचं.
म्हणजे 50-50. हां 50-50. तरी पण सगळ्यात जास्त ताकदवर कोण असेल तुमच्या मते? आता ते काय सांगू शकत नाही. देश पातळीवरती राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण योग्य वाटतं? नरेंद्र मोदी. का बरं? ते काय त्याचा अनुभव नाही, ते अनुभवी माणूस आहे. नरेंद्र मोदी अनुभव आहे. हं. राम मंदिर बांधल्याचा काय फायदा होईल का भाजपला? ते बरोबर हिंदू राष्ट्र बनणार ना. हिंदू राष्ट्र बनणार हं. झालं पाहिजे हिंदू राष्ट्र. हां पहिले पाऊस पडलेलं आहे याचं. हिंदू राष्ट्राचं पहिलं पाऊल पडलेलं आहे त्यामुळे मोदीला सपोर्ट करतील. ना करणार नाही. यंदा मोदी 400 पार करतील का? ते काय आपण सांगू शकत नाही. बरं. भविष्यवक्ता नाही आपण. बरोबर. अच्छा. आणि मग राहुल गांधी हे करणार नाहीत का हिंदू राष्ट्र? नाही ते कशाला करणार. का बरं असं का वाटतं? नाही ते नाही काय करणार. इथलं वातावरण काय कोणाच्या बाजूने? इथलं वातावरण मला असं वाटतंय बीजेपीचं चान्सेस जास्त आहे. कारण कसं यावर्षी जे आपण बघितलं की राम मंदिर पण बांधलंय बीजेपीने आणि अख्ख्या भारतात जे मोदीची लहर चालू झाली आहे, तर असं वाटतंय की यावर्षी पण आपल्याला मोदी म्हणजे पंतप्रधान होणारच आहे. बरं मग ते मोदी 400 पार करतील का? बहुतेक चान्सेस असं वाटतंय मला की बहुतेक 400 पार असणारच. कारण त्यांचं राजकारण बघण्यासारखं आहे आणि त्यांचे विपक्षमध्ये जे आहेत ते फक्त मोदी 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 म्हणजे मोदींना पाडवण्यासाठी बघतायत. पण ते आतापर्यंत आपण बघितलं काय काम केलं नाही सध्या. आणि जे काम करून मी एवढं 10 वर्षापासून बघितलं मोदी सरकारने जेवढं काम केलं आतापर्यंत काँग्रेसच्या राज्यामध्ये जे मोठे मोठे निर्णय घेतले मोदी साहेबांनी ते आतापर्यंत कोणी घेतलंच नाही. आता 307 असू द्या आणि आपलं हे जे राम मंदिर असू द्या, जे काय असेल ते मी आता आपल्या आयुष्यात पहिल्यांदा असं बघतोय. या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत आहेत आणि यामिनी जाधव आहेत. एक एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या, एक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या. कोणाला जास्त हे होतील लोक पसंत करतील? मला वाटतं यामिनी जाधव जे ताई आहे त्यांनी भरपूर काम केलंय तिकडे. अजून त्यांच्यावर विश्वास आहे जनतेचा. एकदा परत त्यांना आपण चान्स देऊया. आणि 2 वेळा खासदार आहेत तिथले राहिलेले अरविंद सावंत, त्यांनी काही काम नाही केलं का? काम केलंय पण बहुतेक म्हणजे लोकांची चॉईस जे आहेत ना असं त्यांना वाटतं की एकदा त्यांना पण चान्स द्यायला पाहिजे. त्यांना पण chance हो. द्यायला पाहिजे. म्हणजे पुन्हा 400 पार करून मोदी येतील. बहुतेक चान्सेस आहे 100%. काका काय वाटतं या मतदारसंघात अरविंद सावंत की यामिनी जाधव कोणाचं पारडं जड? दोन्हीचा टप्पा चालू आहे. दोन्हीची टफ फाईट चालू आहे. आता 2 वेळा खासदार होते अरविंद सावंत, त्यांनी काय कामं केलेत का? काही नाही. मग यामिनी जाधव पुन्हा, मग यामिनी जाधवना लोक देतील का म्हटलं? त्याला नाही देतील, मोदीला देतील. मोदीला बघून यामिनी जाधव. मोदीला मनसेला सगळं जॉईन आहे ना. मग या लालबागमध्ये मोदी मनसेला बघून पण मतदान करतील का लोक? 50% आणि वरचे 50%? वरचे 50% बीजेपी आहे, शिवसेना आहे. उद्धव ठाकरेंना बघून मतदान करतील का लोक? उद्धव ठाकरेंना बघून करणार. जे आहे पहिले शिवसेने कट्टर ते करतात. शिवसेना फुटल्याचा फायदा एकनाथ शिंदेना होईल का, तोटा उद्धव ठाकरेंना होईल का? ते सांगू शकत नाही. बर. मग शिवसेना फुटल्यामुळे लोकांच्या मनात राग वगैरे आहे का आता? काय नाही, काय नाही, संपला सगळा राग. सगळा राग संपला. लोक आता खासदाराला काय म्हणून मतदान करतील? वैतागलेत लोक कोणाला? सगळ्यांना, सगळ्या पक्षांना. मग आता कारण का माहितीये लोकांचं काम होत नाही, काय नाही, प्रॉब्लेम जास्त आहे, कुठे सॉल्व्ह होत नाही, काय नाही. मग काय करणार लोक? मग त्यांच्यासमोर पर्याय आहे का लोकांसमोर? लोकांसमोर काय पर्याय आहे? काही लोक देतील, काही लोक नाही देतील मतं. त्याच्यात काय? जे देणार मग करते काय होईल की जे मतदान करणार नाहीत त्यामुळे मग त्यांना खासदारच निवडण्याचा अधिकार राहणार नाही, मग त्यांना बोलायचा पण अधिकार राहणार काय नाही. लोकांच्या मनात आपण काय सांगू शकत नाही बाबा. तुम्ही करणार नाही यंदा मतदान? मतदार करणार ना बाबा. मग इथं आता 10 वर्ष अरविंद सावंत होते तिथे, काकांनी पण म्हटलं अरविंद सावंतांनी भरपूर काम केलं कोरोना काळात वगैरे, त्याचा फायदा तुम्हाला वगैरे बसलाय का? आम्हाला फायदा म्हणजे लोकांना तो माणूस अजूनपर्यंत दिसला नाही समोर. मग कसं सांगायचं? त्यांच्या प्रचाराला कुठे काय आले काय समोर? त्यांच्या विरोधातल्या यामिनी जाधव आहेत त्या दिसल्या का इथं प्रचाराला वगैरे? प्रचाराला तेही दिसले नाही, फक्त हे वाटप चालू आहे. अच्छा, कॉम्प्लीट वाटायला लागलं. कम्प्लीट. ताई काय वाटतं या मतदारसंघात वारं कोणाचं आहे, अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत. काय वाटतं असं? मशालच पेटली पाहिजे. आणि धनुष्यबाण? धनुष्यबाण नाही, मशालच. मग खरी शिवसेना कोणाची, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरे? उद्धव ठाकरेची. असं का वाटतं तुम्हाला? धनुष्यबाण आणि नाव दोघं? बाळासाहेब ठाकरेंचे म्हणजे उद्धव ठाकरेंचीच व्हायला पाहिजे. त्यांनी खूप कोविडमध्ये खूप आम्हाला सपोर्ट केलेला आहे. सगळ्यांना खूप छान सपोर्ट केलेला आहे. कुणी अरविंद सावंत की उद्धव ठाकरेंनी? उद्धव ठाकरेंनी. काय सपोर्ट केला, काय मदत केली तुम्हाला? ज्यांना ज्यांना गरज होती त्यांना त्यांनी गरजेला ते आलेत उपयोगाला.
ते पण कोविडच्या काळातच. देशात राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण वाटतंय चांगलं? नरेंद्र मोदी आहेच. काय काम केलंय नरेंद्र मोदींनी? थोडं काय केलंय त्याने, छान केलेलं आहे. मग नरेंद्र मोदींनी सपोर्ट वगैरे छान केलेला आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी. पण इथे शिवसेनाच यायला पाहिजे. 2 शिवसेना आहे. बाई मशाल. मशाल आहे. हा, मशाल. मग लोकांपर्यंत मशाल चिन्ह पोहोचलंय का? हो, पोहोचला आहे आणि पुढे पण पोहोचणार. बरं, एकनाथ शिंदे यांचं काम कसं वाटतं? एवढं वाटतंय पण एवढं काय उद्धव बाळासाहेब ठाकरेंसारखं नाही. त्यांनी खूप केलेलं आहे. काय केलं उद्धव ठाकरेंनी? त्यांनी कठीण काळातच खूप हे केले, तेच आहे जास्त. काका काय सांगाल, या मतदारसंघात वारं कोणाचं आहे? सेनेचा कुठली शिवसेना, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? बाळासाहेब ठाकरे. बाळासाहेब ठाकरे. हा. नाही, फक्त उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याच्यात सांगा की. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे, कारण दोघं पण बाळासाहेबांची शिवसेना म्हणतात. हा. मतदारसंघात वारं कोणाचं आहे? अरविंद सावंत की यामिनी जाधव? दोन्ही पण. कुठली शिवसेना खरी? तरी शिवसेना आता काय सांगायचं. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. कोरोना काळात कोणी चांगलं काम केलं? उद्धव ठाकरे. या यातल्या तुमच्या भागात काम कोणी केलं? अरविंद सावंत की यामिनी जाधव? MD जाधव. काम केलं त्यांनी. काय काम केलं आठवतंय? एवढं काय नाही. काका, टोमॅटो कसे दिले? टोमॅटो कसे दिले? 30 रुपये किलो. हा. किती रुपये किलो? 30 रुपये. 30 रुपये. बरं, तुम्ही इथलेच आहेत का वोटिंग? हा. मतदार इथलेच आहेत? हा, छान आहे. बरं, काय वाटतं इथं कोणाचं वारं आहे? अरविंद सावंत की यामिनी जाधव? उद्धव ठाकरेचा आहे. उद्धव ठाकरेंचा आहे. उद्धव ठाकरेंचा उमेदवार कोण आहे? आता त्यांचे उमेदवार कोण उभे राहिले आपल्याला काय, कोणाला कळते काय? बरं, उद्धव ठाकरेंचं चिन्ह काय? धनुष्यबाण आहे आणि ते मसाला आहे. मशाल कोणाचं आहे? उद्धव ठाकरेचा, शिवसेना. आणि धनुष्यबाण कोणाचं? एकनाथ शिंदेचा आहे. खरी शिवसेना कोणाची? खरी शिवसेना याचे उद्धव ठाकरेची, म्हणजे त्याच्या वडिलांची. त्यांच्या वडिलांची. पण शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेकडे आहे, माहितीये का? चिन्ह तिकडे गेला आहे, पण खरा म्हणजे शिवसेनेचं आहे ते. पहिला आज किती वर्षापूर्वीचा त्यांचंच आहे ते. की आता त्याचा मुलगा उद्धव ठाकरे झाला आहे. मग आता लोक कोणाला पाठिंबा देतील, एकनाथ शिंदेना की उद्धव ठाकरे? जास्त पाठिंबा उद्धव ठाकरेलाच देतील. आता शेवटचा प्रश्न विचारतो. देशात कोण येईल परत, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? कोण योग्य वाटतं? वाटायला तर गेलं तर राहुल गांधी देऊ शकत नाही. नरेंद्र मोदी येतील आता मग वडाप्रधान नरेंद्र मोदी करणार. का असं वाटतं? हा, असं का वाटतं की त्यांनी प्रगती केलेली आहे थोडी, पण मोठ्या माणसाला जास्त केली, बारक्या माणसाला कमी केली. मोठ्या माणसाला म्हणजे? मोठे माणसं कोण असतात, जे मोठे मोठे बिल्डर असतात, मोठे मोठे हे असतात, त्यांना सहकार जास्त दिला. गरीब लोकांना दिला, पण पैसे घेऊन दिलाय. हां, तुम्हाला काय काय दिलं मोदींनी आतापर्यंत? आम्हाला तर 1 रुपया पण नाही. उद्धव ठाकरेंनी काय काय दिलं? उद्धव ठाकरेंनी पण काय नाही दिला, पण त्याचं नाव रेकॉर्ड आहे याचा. त्यांनी केलं आहे, मतलब महाराष्ट्रामध्ये ते केलं आहे पहिला. या मतदारसंघात काय वाटतं, अरविंद सावंत की यामिनी जाधव? काय यामिनी जाधव की अरविंद सावंत, कोण निवडून येईल इथनं? आता ते सांगता नाही येत ना. बर, कोणी कामं केलं दोघांपैकी? तर कामं काय सर्वच करतात ना. बरं, देशाबद्दल सांगा, काय वाटतं, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? आता नरेंद्र मोदीने केले सर्व काय हा. काहीच. मग ते परत येतील का? येतील ना. खरी शिवसेना कोणाची वाटते, एकनाथ शिंदेची की उद्धव ठाकरेंची? वाटते एकनाथ शिंदे आता करते तो पण काम. काय काय कामं केलं माहितीये का? केलं सर्व, रोडचे याचे सर्व कामं केलेत. केलेत ना. हो. मग एकनाथ शिंदेचे उमेदवार येतील का निवडून? तर बघू आता कुठचे येतात, मोदी सरकार येते का त्यांचे येतात. मग परत मोदी येतील का? हा, येतील. येतील ना. नक्की येतील. मतदारसंघात कोणाचं वार आहे, अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत. अरविंद सावंत. का बरं? अरविंद भाई सावंत आहे ना, त्यांचं काम आहे ते. त्यांचं काम आहे. काय काम आहे? काम चांगलं हा? त्यांचं वार्डमध्ये काम चांगलं आहे. काय काय कामं केली? निष्ठावंत आहेत ते, शिवसैनिक आहेत ते, गद्दारी नाही. तरी शिवसेना कोणाची? उद्धव भाऊ आहे ते. उद्धव ते शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेकडे आहे. नाही, ते काय असं ते गद्दारी प्रेशरवर गेलाय ते. कुठल्या प्रेशरवर? ते काय आता सत्ता त्यांची केंद्रात आहे तर काय ते दिसते ना. आम्ही आता लहानपणापासून बघितली आहे, बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ओपन केली आहे. त्यांना
त्याने बाहेर पडले, राज ठाकरे बाहेर पडले, त्याने दुसरा पक्ष काढला. तसं ह्याने पण काढायचं ना दुसरा. ती सेना यांची कशाला घ्यायची? ही शिवसेना ही यांची आहे, बाळासाहेब ठाकरेची. उद्धव ठाकरेलाच भेटलं पाहिजे ते चिन्ह पण. मग आता तुम्ही जसं म्हणताय तसं सगळी लोक म्हणतात का? हा, सगळे म्हणणार आणि तो रिझल्ट येणार. रिझल्ट काय येणार? रिझल्ट सेनाच येणार, सावंतांचं येणार. देशात काय वाटतंय? राहुल गांधी, नरेंद्र मोदी? ते आमचे उद्धव भाऊ येणार, शिवसेना आमची येणार महाराष्ट्रात. भावी पंतप्रधान कोण असेल? उद्धव भाऊ, उद्धव ठाकरे पंतप्रधान. आणि नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी काय आता ते काय सगळं प्रेशरवर. आता काय बघूया, ते काय मशीनचं घोळ असेल काय असेल तर ते होऊ शकते. काय वाटतं दादा? काय वातावरण कोणाचं आहे? आपल्या इकडचे ते आहे ना अरविंद भाई सावंत. का बरं? त्याने कामं भरपूर केले आहे तिथे. काही अडचणी येतात लोकांचे, भेटतात ते स्वतः येऊन. यामिनी जाधव भेटत नाहीत का? नाही यशवंत जाधव? नाही इथे काय नाही. इथे कोण येत नाही, काय नाही इथे काय नाही. देशात काय वाटतं? नरेंद्र मोदी, राहुल गांधी? नरेंद्र मोदी आहे. काम होतं उद्धव भाऊंमुळे होतं. यशवंत जाधव? हा, ते उद्धव भाऊंची कृपा म्हणून ते आपलं त्यांना ते भेटलं होतं साई समिती. आता काय आहे? हा, अरविंद सावंतच येणार, बाकी कोण नाही. आणि सेनाच येणार, सेनाच पाहिजे इथे. बोला इकडं. काय म्हणत होता तुम्ही? काका, बोला इकडं. नाही बोलले ना आता त्या लोकांनी. आता बोला, आता व्यवस्थित बोला की तुमचं आलं नाही, माईक मध्ये आलं नाही. काय वाटतं? आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेची अरविंद सावंतची सीट नक्की आहे. बरं, का असं वाटतं? का की त्यांनी कामं केले तिकडे. आणि अरविंद सावंत आहे ना, आणि अरविंद सावंतनी कामं केलेत. आज लालबाग राजामध्ये आमच्याकडे पुष्कळ घरोघरी तिकडे फिरून, इकडे सगळीकडे फिरून तो कामं करतोय अरविंद सावंत. कुणाला काय लागेल ते बघतोय इकडे काय. म्हणून आम्हाला वाटतं उद्धव ठाकरे त्या माणसाचे बहुतेक सीट जास्त येतील. तुम्ही कधी भेटलाय का अरविंद सावंत? त्या बिल्डिंग मध्ये त्यांनी मार्बल लाद्या बिद्या लावून दिले प्रत्येक बिल्डिंग मध्ये लालबाग राजामध्ये. पूर्वी आता नाही, आताच्या सीट सोडून द्यायच्या अगोदरपासून. आमच्या इकडे बॉडी झाली जाणार तरी पण ते येऊन जाणार. बॉडी झाली तरी येऊन ते येऊन जाणार. अजय चौधरी प्रत्येकाच्या घरी येऊन भेटून जातात. असं काम आहे त्यांचं. काम आहे त्या लोकांची इथे. पहिल्यापासूनचं काम आहे ते. आपल्या लालबाग मध्ये सेनेशिवाय कोण नाही. दोन शिवसेना आहेत. ते दोन असू दे, आम्ही एकच मानतो. उद्धव ठाकरे. मग आता उद्धव ठाकरेंकडे धनुष्यबाण नाहीये, याचा फटका बसेल का? धनुष्यबाण येणार, ते आपोआप येणार आहे. परत येणार ते. आता मेजॉरिटी आली की परत येणार तो धनुष्यबाण. आता मेजॉरिटीवरच गेलाय ना तो, नाही तर त्यांचा आहे तो. बरं, आता एक प्रश्न आहे विचारतो. उद्धव ठाकरेंचे 21 उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदेचे 15 उमेदवार आहेत. कोण सगळ्यात जास्त? उद्धव ठाकरेंचे 21च्या 21 येणार. उद्धव ठाकरेंचे 21 उमेदवार नाही, 21च्या 21 येणार. एकनाथ शिंदेचे किती येतील? 15? आम्हाला माहित नाही ते किती येतील, त्यांच्या कामावर आहे. पहिला उद्धव ठाकरेचे जास्त असल्यामुळे उद्धव ठाकरेला भरोसा आहे. आता फक्त मला मुंबई बद्दल उत्तर द्या. मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंचे 4 उमेदवार आहेत आणि एकनाथ शिंदेचे 3 उमेदवार आहेत. ह्याच्यापैकी किती विजयी होतील? उद्धव ठाकरेंचे किती आणि एकनाथ शिंदेचे किती? आता मला एक उत्तर द्या. राहुल गांधी की नरेंद्र मोदी, देशात कोण येईल? ते नाही, ते इंडियाचा आपण काय बोलू शकत नाही. पण उद्धव ठाकरे आपल्याला आपण भरोसा आहे त्या माणसांचा. भावी मुख्यमंत्री कोण महाराष्ट्राचे? एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? उद्धव साहेब जर बोलले मला व्हायचं आहे तर उद्धव साहेब. आणि उद्धव साहेब बोलले मला नको तर ते देतील त्याला. सेनेमध्येच होणार. आदित्य ठाकरेला? आदित्य ठाकरे ते बोलतील, ते उद्धव साहेब सांगतील, ते त्यांचं मेन आहे. जसं बाळासाहेब ठाकरे आमचे होते ओल्ड, तसं ते आता उद्धव साहेब ते बोलतील तेच होणार. काका, केळी कशी दिली? केळी भाई, इलायची गावठी केला 60 रुपया डजन, सादा केला 30 रुपया डजन. यही 2 भाव का है. तुम्ही कुठले प्रॉपर? अरे हम इधर अर्था रोड नाके पे रहते हैं. कितने साल से रहते हो? सन मैं 82 से रहता हूँ. यही केले के धंधा कर रहा हूँ. वोटिंग कहाँ का है आपका? वोटिंग हमारा ये अर्था रोड नाके का उधर जेल के पास है ना, वो BMC की स्कूल है उधर. इस बार किसको वोटिंग करोगे आप? भाई देखो, हमारे हम जो अच्छा देश के लिए काम करेगा उसके लिए वोटिंग करेंगे ना भाई. जो देश के लिए करेगा उसके लिए करेंगे. तो देश के लिए कौन अच्छा काम कर रहे हैं, राहुल गांधी या नरेंद्र मोदी? देखो भाई, अभी तो हमारे
अपने नज़र में तो मोदी जी हैं, हाँ। सबका सम्मान करते हैं, छोटे से बड़े लेकर के। इसके लिए हम क्या कहेंगे, हम मोदी जी को ही अपना नियुक्त करते हैं वोट के लिए। तो इस मतदारसंघ में या मतदारसंघात नहीं, वो दूसरे बेस्ट में ईस्ट है, वो बेस्ट में हम तो तिकडं कोण आहेत तिकडं उमेदवार भाजपचे? यामिनी है, यामिनी। हा तर तेच यामिनी जाधव आहेत. मग तुम्ही यामिनी जाधवला मतदान करणार का? हाँ, यामिनी का शिवसेना उधर ही है ना। हाँ, हाँ, तो उनका ही आदमी है ना वो। हाँ. हाँ, तो वही वहाँ तो वही रहेंगे ना। यामिनी जाधव काम करतात का? हाँ, काम करता है, सब चाल में अच्छा काम किया है, सब बनाया है, संडास बनाया, चाल बिल बनाया, सब दिया है अच्छे। तुम्हाला काय फायदा झाला का त्याचा? फायदा है रहने का। अभी खाने के लिए तो काम करना पड़ेगा ना, लेकिन रहने के लिए अच्छा व्यवस्था किया है उसने, संडास का, पानी का, चाल का, साफ सफाई में ऐसा। हाँ, ऐसा हमने किया है। काकी मतदान कुठे आहे तुमचं? हा? मतदान कुठे आहे तुमचं? इकडे वेलजीला कमजीमध्ये. अरविंद सावंत की यामिनी जाधव? ते कसं सांगू शकणार मी. अरविंद सावंत. कोणाला? अरविंद सावंत. त्यांनी काय मदत केली का तुम्हाला कामात? हा हा हा. काय कामं केले? मी MTNL ला होती. हा? MTNL ला होती. हा का? हा. अच्छा. आणि यामिनी जाधव बद्दल काय म्हणणं आहे तुमचं? मी कोणाबद्दल काय बोलणार नाही. देशाबद्दल काय म्हणणं आहे? राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण चांगलं वाटतं? असं काय बोलू शकत नाही. ज्याला द्यायचं त्याला वोट देणार. इथं अरविंद सावंत आले होते का प्रचाराला तुमच्याकडे? आले होते. आले होते. काकी काय वाटतं, अरविंद सावंत की यामिनी जाधव? हा? अरविंद सावंत की यामिनी जाधव? अरविंद सावंत. का बरं? का बरोबर बरं, त्यांनी काय कामं केलेत का? आ? कामं केलेत? कामं केले आहेत पण नाही, आमचं कसं शिवसेना म्हणजे हे आहे ना. यामिनी जाधव पण शिवसेनेच्याच आहे. शिवसेना असलं तरी पण त्यांनी ते गद्दारी गद्दारी केली? गद्दारी म्हणजे तसं नाही, हे असं बोललं तर तसंच जायचं नाही तिकडे. कसं नाही, तुम्ही सांगा. हा, असं आहे ना. म्हणजे कसं बरं हे असं आहे. बरं, मग उद्धव ठाकरे चांगले की एकनाथ शिंदे चांगले? उद्धव ठाकरे चांगले. का बरं? हा? काय? बरं, उद्धव ठाकरेंबद्दल सांगा. ते मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी काय काम केलं का? कोरोनामध्ये काम केलेलंच होतं सगळं, लसीकरण वगैरे सगळं. म्हणजे कसं जेवण बिवण सगळ्यांना असं केलेलं होतं ना. बरं. देशात कोण चांगलं वाटते, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? ते काय सांग. आता एक प्रश्न विचारतो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का? काय माहिती, ते कसं सांगणार आम्ही आता. सांगू शकणार नाही. नाही सांगू शकत. उद्धव ठाकरेंचे पूर्ण मुंबईत 4 उमेदवार आहेत, किती जिंकून येतील? ते कसं सांगणार आहोत? बरं, इथनं कोण जिंकून येईल? हा? इथून कोण? तसं कसं सांगू शकतो आपण, होय की नाही. बरं, ठीक आहे. आता या मतदारसंघामध्ये अरविंद सावंत आणि यामिनी जाधव आहेत. लोक कोणाला सपोर्ट करतील? आता सपोर्ट कसे, ज्यांना वाटेल अरविंद सावंत आहेत हा. करायचं त्यांना करतील, ज्यांना वाटेल यामिनी जाधव आहेत ते लोक करतील. या असं मतदारसंघात कसं सांगणार की ह्यांनाच करतील सपोर्ट. कुणी जास्त काम केलंय, लोकांना मदत कुणी जास्त केली तुमच्या मते? ते काय एवढं सांगता नाही येणार. सांगता नाही. यामिनी जाधवना बघितलंय का कधी? हो हो भेटलाय तुम्ही त्यांना? हो भेटले, कशा आहेत त्या? भारी आहेत. अरविंद सावंतांना भेटलाय? हो हो ते पण भारी आहेत. सगळेच भारी आहेत. हो हो उद्धव ठाकरे की सगळे एकनाथ भारी आहेत. उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे कोण भारी आहे? एकनाथ शिंदे. नरेंद्र मोदी की राहुल गांधी कोण भारी? मोदी. का बरं मोदी का? आता काय मोदींच चालू आहे सगळं. त्यामुळे एकनाथ शिंदे भारी काय आहेत? एकनाथ शिंदे पण कसं आता त्यांनी पण आल्यावर खूप भरपूर कामं केलेली आहेत. मग पुढचे मुख्यमंत्री परत एकनाथ शिंदे व्हावेत असं वाटतं का? काय उद्धव ठाकरे व्हावे? मला ह्याच्यात पाडलं तुम्ही. जे वाटतं ते सांगा. कोण येईल ते, कोणी येईल ते येणार, ते बरोबर सगळी कामं करणार आपली. कोणी येऊ दे, एकनाथ शिंदे येऊन दे, मोदी येऊन दे, कोणी येऊ दे, जो ज्याच्या ह्याच्यावर येणार, स्तरावर येणार, तो बरोबर सगळी स्वतःची कामं स्वतः व्यवस्थित पार पाडणार. अरविंद सावंत की यामिनी जाधव, दोघांपैकी कोणी जास्त काम केलंय? काम आमच्या अरविंद सावंतनी केलंय. यामिनी जाधवचा संबंधच नाही, तिचा वाढ तिकडे आहे, भायखळा विधानसभा फक्त. आणि ती भायखळा विधानसभा क्षेत्रापुरतं काम केलेलं आहे. संपूर्ण मुंबईमध्ये कुलाब्यापासून आज हिंदमातापर्यंत जो वाढ आहे लोकसभेचा, त्याच्यामध्ये अरविंद सावंत यांचंच काम आहे. आता यामिनी जाधव खासदार झाला तर त्या पण असं काम करतील की सगळे? करतील तेव्हाची नंतर बघू ना. ते गद्दार आहेत, आम्ही खुद्दार आहोत. हा बस, गद्दार आहेत. गद्दार आहे म्हणू नको, बाकी काय नाही. फुटाफुटीचं राजकारण नाही पाहिजे, फोडाफोडीचं राजकारण नाही पाहिजे. आज जे चाललंय, आज जे बाळासाहेबांची शिवसेना तोडून हे जे विषय चाललेले आहेत, हे सगळं मराठी माणसाला नामशेष करण्याचं कारस्थान नाहीये.
उद्धव ठाकरेंचे मुंबईतनं किती खासदार निवडून येतील? 4 उमेदवार आहेत. 4चे 4 येणार. 4चे 4. हो. बरं, आणि एकनाथ शिंदेचे 3 आहेत, त्यांचे किती येतील? काही येत नाही. देशात राहुल गांधी की नरेंद्र मोदी कोण हवं? ते सांगू शकत नाही. आमची महाविकास आघाडी ठरवेल ते. आमची महाविकास आघाडी आहे. महाविकास आघाडी ठरवेल तिथून येतं आमचा. राम मंदिराकडे बघून लोक भाजपला मतदान राम मंदिर आमच्या पण हृदयात, आमच्या हृदयातच राम आहे. आमच्या हाताला काम पाहिजे ना, तर आम्ही रामाचं नाव घेणार ना. आमचं जर रोजीरोटी जिथून घेऊन चाललेलं आहे तर काम राम निघून फायदा काय? हा हा, राम मंदिर काय मोदींनी बांधलेलं नाही, ते न्यायालयाने निकाल दिला म्हणून ते राम मंदिर झालेलं आहे. पहिले सेनेनेच पाडलेले हा, आहे. आणि राम मंदिर बांधायचं खळखळाचं आम्ही शिवसेनेने केलेलं आहे. ते काम त्या मोदी किंवा त्याचे भाजपवाले नव्हते तेव्हा तिथे, ते पळाले होते. आणि जेव्हा दंगल झाली 1993ला, तेव्हा बीजेपी वाले रस्त्यावर वाचवायला हिंदू नव्हते आले. आणि हिंदुत्व एक्काही बाळासाहेबांनी दिले, ती मोदींनी नाही दिलेली. काय म्हणत होता तुम्ही? तेच बाबरी नशीद पहिली हे केली बाळासाहेबांनी माये केलं की माझा सैनिक होता आणि आम्ही पाडली, असं सैन्याने सांगितलेलं. त्यावेळेला म्हणजे बाळासाहेबांनी सांगितलं, म्हणजेच रामाचं वय होतच ना बाळासाहेबांना, त्याच्यामुळे मंदिर झालं राम मंदिर. हे राष्ट्रीय बाळासाहेबांनी स्लोगन दिलंय पहिलं. हे आता हे कुठं उपटसोंडे आले. आम्ही तर अगदी मनापासून बोलतोय. हा, काका काय वाटतं, अरविंद सावंत की यामिनी जाधव मतदारसंघात कोणाचं वार आहे? कोण नाही, सगळे सारखेच आहेत. शेवटी रात्री एकच ताटात बसणार, एकत्र खाणार आणि आम्ही इकडे भांडून रस्त्यावर फिरणार चड्ड्या घालून, आणि ते मर्सिडीज मधून फिरणार. हे आम्ही बघितलंय. आम्ही पण कचेऱ्या बांधल्या आहेत, सगळे केलंय शिवसेनेचं काम. पण काय नाही, हे सगळे सारखेच आहेत. ह्याला नवीन पिढीने जर चांगला उठाव केला आणि ह्यांना कुठे घरी पाठवले, यांच्या पहिल्या संपत्त्या पहिल्या जप्त व्हायला पाहिजे. हे दादागिरी करतात कशावरती? पैसा आणि मसल पॉवरवरती. कोणी असो, कुठल्याही पक्षाचा असो तो, यांच्याकडे पैसा एवढा अमाप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला एका रात्रीत कुठे पाठवतील ते तुम्हाला समजणार. आज आम्ही एवढे लालबागला राहतोय, आम्ही भेंडी बाजारात फिरतो, कोणा सामान्याला काय पडलेलं नाही याच्यामध्ये. हे काय, हे राजकारण आहे. हे रात्री शरद पवार पण एकत्र बाळासाहेबांबरोबर बसायचे आणि मस्त दारू बिरू पिऊन ऐश करायचे. त्याच्यामुळे हे काय होणार? याला थांबवायचं असेल तर नवीन सुशिक्षित वर्गाने पुढे यायला पाहिजे. काय केलं पाहिजे सुशिक्षित वर्गानं? येऊन ह्यांना पहिले घरी पाठवायला पाहिजे. हे जी दुकानं खोलली आहेत ना या लोकांनी, यांची दुकानं पहिली बंद व्हायला पाहिजे. ही दुकानदारी आहे यांची. यांना समाजसेवा वगैरे काय नाही आहे, लक्षात ठेवा. समजलं ना? यांना समाजसेवा वगैरे काय नाही. हे फक्त येणार मतं मागायला, तेव्हा हात जोडणार आणि तेच हात नंतर आपल्या गळ्यावर घालणार. हे लोक, हे काय नाही, यांचं काय नाही, ही दुकानदारी आहे यांची. काय वाटतं मतदारसंघात वारं कोणाचं आहे? शिवसेनाचा. कुठल्या शिवसेनेचा? उद्धव ठाकरे. तर काय वाटतं असं? काय वाटतं, हे काम चांगले करतात आणि सगळ्यांना धार्मिक यांची वाद नसते आणि सगळ्यांना घेऊन, मुसलमान असून ते काय, उद्धव ठाकरे सगळ्यांबरोबर एकत्र एका ह्याच्यामध्ये आहे. धार्मिक वाद कोण पेटवा लागले? धार्मिक वाद हे आहे, तुम्हाला तर माहित आहे. आता नाव कशाला सांगायचं आहे. 2014 मध्ये पण त्यांनी काय सांगितलं, आणि आता पण हे, आता चौथा टप्पा आला तर बोलतो मी घरी, आमच्या घरी हे आहे, आम्ही पण. हे सगळे राजकारणच आहे. आणि हे उद्धव ठाकरे जे आहे हे एकदम चांगल्या आणि खरी शिवसेना कोणाची, उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेची? उद्धव ठाकरेची. आता उद्धव ठाकरेंकडे धनुष्यबाण चिन्ह नाहीये, मशाल आहे, तर लोकांना आज नाही काल उद्या तर सगळ्यांनाच माहित पडणार आहे का खरी शिवसेना उद्धवची सत्तेचा उद्धव आणि चांगला होणार. काय वाटतं दादा, काय वारं कोणाचं आहे इथं? उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे. बरं, राज ठाकरेंचं पण आहे का इथं? नाही काय यामिनी जाधव की उद्धव ठाकरे? 100% उद्धव ठाकरे येणार. काही कवा कुठेच फिरली नाहीये आणि कुठले काम नाही, नुसता भायखळापर्यंत आहे त्यांचा. कुठेच नाही, कुलाबापासून तर परेलपर्यंत कवा त्यांचं नावच नाही, फक्त भायखळा त्यांचाच आहे. बाकी कुठेच काम नाही, कुठे काय नाही, कवा हे नाही. आता मतदान जो आहे चुकी. तर या होत्या लालबाग मधल्या, म्हणजे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या लालबाग या भागातल्या लोकांच्या प्रतिक्रिया. तर इथं खरं कट्टर शिवसैनिक जे सर्वाधिक असतात तर या भागात असतात. म्हणजे याच परिसरातून लालबाग शिवसेनेचा पहिला आमदार निवडून आला होता, तर तिथून पासून शिवसेनेचा प्रवास आत्तापर्यंत सुरू आहे. त्यामुळे शिवसेना म्हटलं की लालबाग हे आलंच पाहिजे. त्यात
शिवसेनेमध्ये 2 गट पडल्यानंतर आता वारं कोणाच्या बाजूने आहे, एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आहे की उद्धव ठाकरे यांच्या बाजूने आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जरी काही लोकांचे भावनिक साथ ही उद्धव ठाकरे यांना जरी असली तरी अजूनही एकनाथ शिंदे यांनाही मानणारा मतदारवर्ग ह्या भागात आहे. उद्धव ठाकरेंना जसा मतदारवर्ग मानतो तशा प्रकारे. तुम्हाला काय वाटतं, दक्षिण मुंबईमधून कोण बाजी मारू शकतो, कोण गुलाल उधळू शकतं? अरविंद सावंत, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अरविंद सावंत की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून यामिनी जाधव? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावपती या चॅनलला आता सबस्क्राईब करा.